खरं सांगू का, कोकण म्हटलं ना की मला ते गाणं अगदी नेहमी आठवतं. कुठलं माहितीये का ते? कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. ह्यातलं पहिलं जे वाक्य आहे ना, कोकणची माणसं साधी भोळी, नारायण नारायण. चला आता आपण कामाला सुरुवात करूया. वा, आपण आता काय बनवणार आहोत? आपण बनवणार आहोत कोवळ्या नारळाची भाजी. कोवळ्या नारळाची भाजी. मगाशी सांगितल्याप्रमाणे शहाळ्याचं पाणी मी पिऊन आलेलं आहे आणि त्यातलं आतलं जे कोवळं होतं ना खोबरं, ते मी काढून आणलेलं आहे. आता पुढे काय करायचं मला सांग. म्हणजे हे कोवळं खोबरं बरोबर साहित्यातलं. कोवळा नारळ त्याचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहे. बारीक चिरलेला कांदा. आपण तुपात त्याची फोडणी करणार आहोत. तेलातही करू शकतो, पण खरी गंमत त्याची तुपातली. ओके. कोथिंबीर गार्निशसाठी हिंग, तिखट, साखर, मीठ आणि हा गरम मसाला. फर्स्ट क्लास. आता आपण तिथे तापत ठेवलेलं आहे हे तूप. यात आपण 2 चमचे तूप घालूया. चिमूटभर हिंग. त्यानंतर मी ह्यातच तुपातच तिखट आणि गरम मसाला घालणार आहे. गरम मसाला 1.5 चमचा. ही भाजी जास्त तिखट नाही, कारण मूळतः नारळाला थोडा गोडवा असणार आहे. तर मी 1 चमचा तिखट घालते. आपण किती तिखट घातलं तरी मूळचा जो स्वभाव आहे तो काही बदलणार नाही. स्वभाव म्हणजे नारळाचा. आता ह्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालूया. तर ह्यात आपण आता साखर घालूया. पण आता हे खोबरं असताना अजून साखर का? थोडीशी चवीला. थोडी माझी ब्राह्मण पद्धती, 1 चमचा साखर तर मी घालेन. आपण आता ह्यात चिरलेला ह्यात आपण आता थोडा पाण्याचा हपका मारूया आणि 1 वाफ येईपर्यंत झाकून ठेवूया. आता ह्याला एक आपण वाफ काढूया. साधारण आपल्याला किती वेळ लागेल? 3 ते 4 मिनिटं. 3 ते 4 मिनिटं. आणि त्यानंतर आपण कोथिंबीर घालून गार्निश करूया. ओके. झालं असेल का? होय, हे आता झालंय. आपण त्यात आता कोथिंबीर घालूया. गुड, व्हेरी गुड. आणि खूप छान वास येत आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्यालाही हा वास मिळावा, तर त्यासाठी तुम्हाला साहित्य लिहून घ्यावं लागेल, जे स्वतःला तुम्हाला बनवता येईल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. शहाळ्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शहाळ्याचे तुकडे, कांदा, साजूक तूप, कोथिंबीर, हिंग, तिखट, साखर, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून त्यामध्ये हिंग, 1.5 चमचा गरम मसाला, 1 चमचा तिखट आणि कांदा घालून मिश्रण परतून घ्यावं. मीठ, साखर, त्यामध्ये शहाळ्याचे तुकडे, पाणी आणि कोथिंबीर घालून भाजी वाफवून घ्यावी.